हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी माझं ग्रो ओपन केलं आणि मला एक मस्त सेटअप मिळाला. मी बघितलं मार्केट 24,800च्या जवळपास आलं आहे आणि माझ्या सेटिंगप्रमाणे RSIसुद्धा 30च्या जवळपास आलेला होता. मग मी पटकन ट्रेड घेतला कारण ते सपोर्ट मला तो वाटला तो सपोर्ट झोनला आला आहे. तर मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये मी माझ्यासाठी टाईम सेट केला होता. मी 5 मिनिटच ट्रेड करणार आणि मग तर मी एक्झिट केला माझा जेवढा टार्गेट होता त्याप्रमाणे. आणि तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा मी ट्रेड घेतला तेव्हाच मी रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे आणि मार्केट कसं मूव्ह होतं आहे. तर हे आता इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली आहे 5 मिनिट टाईम फ्रेमला. सध्या डाऊन ट्रेंड सुरू आहे, पण मला एक छोटीशी मूव्ह कॅप्चर करायची होती म्हणून मी हा ट्रेड घेतला. आणि मी आता थोडाच वेळ ट्रेड घेते कारण माझे काही रूल्स मी बनवले आहेत ते मी फॉलो करण्याचा ट्राय करते. सो हे बघा, ही मस्त मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये. आता हे 24,812ला आहे. मला वाटतं हे 24,850च्या जवळपास तर जाणार म्हणजे. आणि ट्रेडिंग हे एक वेगळं प्रोफेशन आहे, ते जॉब करता करता करू नाही शकत. तर मी कधीतरीच मला आवडतं म्हणून मी करत असते, मी नेहमी नाही करत. त्यामुळे मी रोज नाही व्हिडिओ टाकणार. कधीतरी मला वाटलं एखादा सेटअप मला दिसला तर मी इथे व्हिडिओ टाकणार. आणि मी आता नवीनच चॅनल ओपन केलं आहे, तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आता जेव्हा मी नंतर मार्केट बघितलं, जेव्हा मी एक्झिट केलं त्यानंतर लगेच मार्केट खालीसुद्धा गेलं. म्हणजे आपण जर जास्त ग्रीड न करता थोडासा प्रॉफिट घेऊन जर एक्झिट केलं तर आपल्याला रोज थोडा प्रॉफिट मिळू शकतो, ज्याने आपला रोजचा खर्च निघू शकतो. तर मग जे पण ट्रेड करत असतील त्यांनी म्हणजे ग्रीड न दाखवता जर कोणी टेक्निकल त्यांचा सेटअप फॉलो केला आणि जर ट्रेडिंग केलं तर नक्कीच त्यांना यश मिळू शकतं असं मला वाटतं. मला खूप सारी मी जॉब करते त्यामुळे मला ती पण कामं असतात म्हणून मी खूप करत नाही. ट्रेडिंग मला असं वाटतं सगळ्या स्किल्ड जॉबमधलं हे एक म्हणजे प्रोफेशन आहे. याच्यासाठी खूप जास्त मेहनत आणि म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. खूप स्किल डेव्हलप करावं लागतं. तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मार्केटचं एक स्ट्रक्चर तयार होतं की कधी काय होऊ शकतं. तरीसुद्धा म्हणजे हे सगळं तरी तुम्ही जर 2 वर्ष पूर्ण मार्केटला दिले तरच तुम्ही चांगले ट्रेडर्स होऊ शकता, म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर्स होऊ शकतात. याच्यात पण खूप मेहनत करावी लागते. मी हे स्किल हळूहळू डेव्हलप केलं आहे, खूप वेळ दिला आहे आणि मला हे आता जमतं आहे. मी हे करते आणि मेन म्हणजे मला हे आता इथे बघा मार्केट 24,822ला गेलं आहे 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये. आणि अजून पण ग्रीन कॅन्डल आहे, अजून पण बुलिश आहे. मला वाटतं हे 24,830 किंवा 40 किंवा 50, 24,850 850पर्यंत पोहोचणं अवघड आहे, पण त्याच्या जवळपास जाऊन हे खाली येणार. आता इथे मी विचार करते मी एक्झिट करू, पण तरी मला रेड कॅन्डल फॉर्म होताना दिसली नाही, त्यामुळे मी एक्झिट नाही केलं. पण हे कंटिन्यू चेक करत राहावं लागतं, म्हणजे हे 1-2 मिनटात पण काही होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला खूप अटेंटिव्ह राहावं लागतं इथे.
सो मी आत्ता एक्झिट करणार आहे. बघा 24 830 31ला गेलं आहे. आता मी इथे एक्झिट करायला पाहिजे होतं, ते मी करणार. तेवढ्यात परत खाली गेलं. आता परत मी केलं एक्झिट. सो 862 रुपये प्रॉफिट झाला 5 मिनिट्समध्ये. बाय.